ठाकरेंचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा, वेगवेगळ्या बाबांकडे नेऊन अघोरी उपचार केल्याचा सून गिरिजा यांचा गंभीर आरोप। विनायक राऊतांनी सून गिरिजाचे सर्व आरोप फेटाळले, पैशांसह घर कारची मागणी मान्य न केल्यानं आरोप केल्याचा दावा। तर 2022 मधील प्रकाराची तक्रार 2026 मध्ये का, विनायक राऊतांचा सवाल। विनायक राऊतांवरील दाखल झालेला गुन्हा संशयास्पद, ठाण्यातच अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात, खासदार संजय राऊतांकडून संशय व्यक्त। नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंपासून अलिप्त, वडिलांच्या शिवसेना प्रवेशानंतर राजुल पाटील अलिप्त असल्याची चर्चा। मातोश्रीवरील बैठकीला राजुल पाटील गैरहजर असल्यानं अनेक चर्चांना उधाण। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, खासदार संजय राऊतांकडून पुनरुच्चार। पक्ष भाजपात विलीन केल्यास कदाचित सीएम पद मिळू शकतं, राऊतांचा टोला। मिसळखोरांवरील एफडीएच्या कारवाईनंतर दूध संकलनामध्ये घट, राज्यातील दूध संकलन 25% घटलं। मराठवाड्यात 1 लाख लिटरनं दूध संकलन घटलं। खासगी फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी इन्स्टामार्टला फसाईकडून 9 नोटिसा, मुदतबाह्य खाद्यपदार्थ दिल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर कारवाई। मोशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 9 वर, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 जणांचे मृतदेह चौथ्या दिवशी हाती, तब्बल 83 तासांनंतर बचाव कार्य सुरू। अयोध्या राम मंदिरातील गैरव्यवहार लज्जास्पद, मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांचं वक्तव्य। देणगी चोरीच्या प्रकारामुळे अपमानित आणि निराश वाटत असल्याचं मत। देशातील 70% भागातून पाऊस गायब, पुढील काही दिवसात पावसाची शक्यता। सोमवारी विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता मिटणार। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, अनेक ठिकाणी भूस्खलन, रस्ते खचले। ऋषिकेश केदारनाथसह 120 रोड बंद। क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिनाचा शानदार विजय, अर्जेंटिनाची स्वित्झर्लंडवर 3-1 न मात, अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये धडक।